तर एक मोठी बातमी समोर येते। राहुल गांधी यांना काही वेळापूर्वी पोलिसांनी अटक केली होती, मात्र आता राहुल गांधी यांची सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यात आली आहे। राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी यांची सुटका करण्यात आलेली आहे। सोनिया गांधी काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचल्या होत्या। याआधी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना अटक केली होती आणि आता राहुल गांधींची सुटका करण्यात आली आहे। ही मोठी बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊया, माझे वरिष्ठ सहकारी अमिय चुंभळे आपल्यासोबत जोडलेले। सर, राहुल गांधींची आता सुटका करण्यात आलेली आहे, अधिक माहिती या संदर्भात। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली आहे। गेल्या काही वेळा एक 15 ते 20 मिनिटांपूर्वी सोनिया गांधी पोलीस स्टेशनला पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये काही चर्चा झाली आणि त्यानंतर याची सुटका करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि पुढचे 2.5 ते 3 तास ते स्थानबद्ध होते। त्यांच्यावर काही कुठली म्हणजे कलम लावली नव्हती किंवा त्यांना काही अटक केली नव्हती। त्यामुळे आता थोड्या वेळात त्यांना सोडावंच लागणार होतं। मात्र पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे तो अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं, जेणेकरून त्यांनी पुन्हा जाऊन ठिय्या आंदोलन करू नये। पण जगदीश, कसं आहे माहिती आहे का, हे सगळं तात्कालिक आहे। तिची सुटका झालेली आहे। ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर का आपण पाहिला, ज्याला इंग्रजीमध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात, बातमी मागची बातमी अशी आहे की काँग्रेस म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा, या दोघांनीही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे काँग्रेसचं आंदोलन मध्ये रूपांतर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल। कारण आज दुपारपासून आपण पाहिलं तर केवळ माफ करा, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी स्क्रीनवर दिसत आहेत। अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांचा उल्लेखही कोणी करत नाहीये। आणि तू जर का भाजप किंवा केंद्र सरकारच्या दृष्टीने आपण विचार केला तर काँग्रेसची डील करणं, काँग्रेसची वाटाघाटी करणं किंवा काँग्रेसला नमवणं हे भाजपसाठी तुलनेनं सोपं आहे, जर का आपण ती तुलना कॉक्रोच जनता पार्टीशी केली। कारण काँग्रेस हा शेवटी एक राजकीय पक्ष आहे, त्याच्याशी राजकारण करता येतं। पण अभिजित दिपके म्हणा किंवा सोनम वांगचुक म्हणा यांच्याबरोबर जे वाटाघाटी म्हणा किंवा जे राजकारण तर नाही, पण त्याला एक मर्यादा आहे। त्यामुळे आता उद्या संसदेमध्ये काय होतं ते बघायला पाहिजे। कारण पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे आज म्हणाले होते की सरकार संसदेत नीट पेपर फुटीवर चर्चा करायला तयार आहे। त्यामुळे आता काँग्रेस पक्ष जो आहे तो उद्या सुद्धा निदर्शनच करतो, आंदोलनच करतो की संसदेमध्ये पद्धतशीररित्या सरकारला जाब विचारतो आणि त्यावर धर्मेंद्र प्रधान उत्तर देणार का अमित शहा उत्तर देणार, हे सगळं आता उद्या बघावं लागेल। त्यामुळे जगदीश, मला असं वाटतंय की उद्या संसदेमध्ये काय होतं आणि चर्चा होते का, आणि जर का चर्चा झाली तर सरकार त्यात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, मात्र आमिर सर, आजचं हे काँग्रेसचं आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरचं किंवा सीजेपीचं आंदोलन असो, याचा काँग्रेसला भविष्य काळामध्ये राजकीय फायदा होऊ शकतो? नुकताच त्यांना तात्कालिक फायदा झालेलाच आहे। कारण गेले 24 दिवस अभिजित दिपकेंनी जंतर मंतरवर बसून जे सगळं आंदोलन जमवून आणलं होतं, लडाख मधून सोनम वांगचुक यांना बोलवून त्यांनी उपोषण केलं, त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण जर काँग्रेसची अवस्था पाहिली तर त्यांच्याकडे सध्या कुठला मुद्दा नाहीये। आणि याच्या मागची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जगदीश ही आहे ना, त्याचे अनेक माध्यम त्याचा उल्लेख सुद्धा करत नाहीयेत। ती गोष्ट ही आहे की मतदारसंघ पुनर्रचना जी करायची आहे त्यासाठी जी सुधारणा करावी लागणार आहे, त्याच्यात ते एक घटनात्मक हे विधेयक आहे। त्याला सिंपल मेजॉरिटी म्हणजे 50% खासदारांची मंजुरी चालत नाही, त्याला 2/3 खासदारांची मंजुरी लागते। आणि त्याचं जे विधेयक होतं ते विधेयक सरकार या अधिवेशनात आणणार असं जवळपास निश्चित होतं आणि त्याच्यात खोडा घालण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं कुठेतरी आपण म्हटलं पाहिजे ठामपणे। कारण म्हणजे गेल्या वेळा पण अनेकांनी ही चुकीची बातमी दिली होती की महिला आरक्षण विधेयक आणणार, महिला आरक्षण विधेयक आणून झालेलं आहे, तो कायदा पास झालेला आहे, पण त्याच्यामध्ये अट अशी आहे किंवा क्लॉज असा आहे की मतदारसंघांची